नमस्ते दोस्तों, आपका न्यूज़ डिजिटल चैनल पे स्वागत है। दोस्तों, आज हमारे साथ में एक विशेष मेहमान है, जो कि एक महिला है। घर की सारी जिम्मेदारी संभालने के बावजूद भी वह एक लोक प्रतिनिधि है और साथ में हमारे गोंदिया जिले के समाज कल्याण सभापति के पद को भी उन्होंने अच्छे से न्याय दिया है और साथ में उन्होंने अपने जिला परिषद क्षेत्र में भी बहुत से विकास कार्य किए हैं। तो स्वागत है पूजा ताई सेठ इनका। नमस्ते दीदी। नमस्कार। आपका 2.5 साल का समाज कल्याण सभापति के पद पर का कार्यकाल कैसा रहा दीदी? 2.5 वर्षाचा माझा जो कार्यकाळ अतिशय चांगला होता आणि काहीतरी अनुभव भेटला चांगला याच्यामध्ये मला. आणि माझ्यासाठी तर पहिल्यांदाच होतं राजकारणाचं हे पण त्यासाठी चांगला अनुभव घेतला पण आणि मिळाला पण. आपल्या जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये आपल्या मार्फत किती विकास कार्य झालेले आहेत? माझ्या जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये म्हणा तर आम्ही शिक्षण सगळ्यात पहिले तर माझा मूलभूत म्हणजे भर याच्यावर असतो की शिक्षण, आरोग्य आणि ते आम्ही कामं केलेले आहे. आणि लोकांचे रोड, रस्ते, नालीच्या व्यतिरिक्त आम्ही शाळेसाठी आणि सब सेंटर, PSC सेंटर आम्ही सगळं म्हणजे कामं झाले, विकासाची कामं झाले, शाळा म्हणा त्या. एक महिला असून आपण एक लोकप्रतिनिधी पण आहात, तर कोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावं लागते? म्हणजे हा तर फार म्हणजे हेच प्रश्न झालेला आहे. खरंच बघितलं गेलं तर राजकारण पण आणि एक घराचं पण काम करणं, सगळ्यांची जबाबदारी सांभाळून घेणं हा एकदम कठीण परिस्थिती असते. पण त्याला सुद्धा आम्हाला सामोरे जावं लागते. कदाचित कधी मुलाची तब्येत खराब असेल किंवा आवश्यक त्याच्या पेपर्स असतील किंवा मग माझ्या सासूबाईंची सगळं व्यवस्था बघायची असेल, त्या सगळ्यांना पण सांभाळून मग आम्हाला सामोरं राजकारणाला पण म्हणजे सगळं बघावं लागते आणि त्यांच्या सुद्धा सगळ्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. जसे की आपण गोंदिया जिल्ह्याच्या महायुतीचे नेते आहात, तर पक्षाने आपल्याकडे आपल्या बूथची जिम्मेदारी दिली असेल किंवा आणखी आपल्या जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये जे काही बूथ आहेत त्याची जिम्मेदारी दिली असेल, तर या बूथचा परफॉर्मन्स कसा होता विधानसभा इलेक्शन मध्ये? विधानसभा इलेक्शन अतिशय चांगला होता, चांगला म्हणजे उत्तम होता. आणि ज्या पद्धतीने आमच्या वरिष्ठांनी माझ्यावर जो कारकीर्द सोपवली, जो विश्वास ठेवला, तो विश्वास आम्ही पूर्णपणे पार केला. आणि माझ्या बूथ मधल्या सगळ्यात जसं तो महिलाच वर्ग होता आणि महिला वर्गाने सगळ्यात चांगलं जोमाने कामं केले. आणि महायुती सरकारच्या माध्यमाने जे आमचे नेत्यांनी ज्या पद्धतीने आमच्यावर म्हणजे कामं सोपवले ते पार केले आम्ही लोकांनी. ताई, आपली समोरची वाटचाल कशी राहणार? समोरचे आता जे उरलेले 2 वर्ष आहे, 2.5 वर्ष, त्याच्यामध्ये माझं अशी वाटचाल राहणार आहे की महिलांसाठी काहीतरी नवीन उद्योग त्यांचा देण्याकरिता हेच माझं एक ध्येय राहणार आहे की 2 वर्षामध्ये जास्तीत जास्त माझ्या क्षेत्रातल्या सगळ्या महिलांना काहीतरी रोजगार उपलब्ध करून देऊ बचत गटाच्या माध्यमाने. असं माझी समोरची भविष्यातली अशी वाटचाल राहणार आहे. धन्यवाद ताई.